जय हिंद मित्रांनो, आज आपण 2026 पोलीस भरती म्हणजे PYQ म्हणजे संख्या ज्ञानवर या घटकावर किती अँगल प्रश्न येतात. आज कमीत कमी आपण 30-35 प्रश्न PYQ सोडून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, 64,800 सेकंद म्हणजे किती तास? हा धुळे जिल्हा पोलीस 2026ला विचारलेला प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं होतं पहा. म्हणजे मला सांगा, एक तास बरोबर किती रे? 3600 सेकंद. हे तोंडपाठ पाहिजे. एक तास म्हणजे एका तासामध्ये 3600 सेकंद आणि एका दिवसामध्ये 86,400 सेकंद. मग त्यांनी सांगितलं एका तासामध्ये 36 सेकंद, मग 64,800 सेकंद म्हणजे किती? वाटलं तर इकडे लिहून घ्या. एक दिवस बरोबर 86,400 सेकंद झाला म्हणजे एक दिवस होतो. म्हणजे 24 तासाचा एक दिवस. मग आपल्याला काढून घ्यायचं तासच विचारलं. 64,800 भागिले 3600 1 2 1 2. आता खाली 36 राहिले, वरी 648 राहिले. कसोटी वापरा. म्हणून म्हणतो 1 ते 12पर्यंत तोंडपाठ तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. 1 ते 30पर्यंत तोंडपाठ टेबल पाठ पाहिजे. 1 ते 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. 1 ते 20पर्यंत कमीत कमी घन पाठ पाहिजे. मग 4 9 36, 4 1 4, किती उरले रे? 2 झाले किती? 24. 4 सक 24 आणि 4 दोन्ही 8. आता वरी 162 आणि खाली 9. 9ची कसोटी 6 2 8 आणि 1 9. 9 1 9. किती उरले रे? 7 उरले. 16तून 9 गेले म्हणजे 7 उरले. झाले किती रे? 72 आणि 9 8 72. बाळांनो, ह्याचं उत्तर आलं 18 तास. किती आलं? 18 तास. हे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर तपा. ज्याचा प्रश्न आला तो पोलीस झाला. समजलं? चला पुढील प्रश्न पहा. आता x ही विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती संख्या सम असेल म्हणते. धुळे जिल्हा पोलीस 2026. बघा, धुळे म्हणजे एका जिल्ह्यावर किती प्रश्न म्हणजे संख्याज्ञान या चॅप्टरवर विचारण्यात आलेले आहे. तुम्ही संख्याज्ञान हा चॅप्टर इजी घेता. मग त्यांनी सांगितलंय आपल्याला पुढीलपैकी कोणती संख्या सम असेल. पहा, मग ही मुळात कोणती आहे रे? x ही कसं आहे? विषम संख्या आहे. मग माहीत पाहिजे सम अधिक सम बरोबर समसंख्या तयार होती. हे विषम अधिक बरोबर समसंख्या तयार होती. जर x ही विषम संख्या असेल मग 2x ही नेहमी लिहून घ्या सम असते. काय असते रे? सम असते. आता ही सम आहे परंतु ही विषम आहे. हा कटला. ही संख्या कशी आहे? विषम आहे. ही सम आहे. हा कटला. हां, 2x ही सम आहे पहा आणि 4 ही सम आहे. म्हणून आपलं उत्तर आलं हे सी. पर्याय क्रमांक 3 2x अधिक 4 ही समसंख्या आहे पहा. समजलं? या अँगलनं प्रश्न सोडवला पाहिजे होता. चला पुढे पहा. एका संख्येला 28ने गुणण्याऐवजी जर 38ने गुणले असता गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 250ने जास्त आला तर ती संख्या कोणती? ती संख्या कोणती? आपल्याला काढायला सांगितलं होतं. संख्या काढा. मग ह्यातला फरक काढून फरक गुणिले संख्या
किती गुणाकार आला असता? 250 जास्त आला असता. मग पहा 38 - 28 गुणिले संख्या बरोबर 250. इथं किती झाले? 38 मधून 28 गेले, उरले किती रे? 10 गुणिले संख्या. तुम्ही डायरेक्ट करा, बरोबर 250. मग संख्या बरोबर 250 हा गुणाकारातला आता खालीकडे जाऊन भागाकारात होणार. म्हणजे हा 0 काटला, हा 0 काटला, मग ती संख्या आली बघा 25. हे पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं पहा. आता इथंच करायचं बघा. आता काय करायचं आहे? हे वजा केली, बरोबर आहे. इथं 10 ही संख्या काढायच्या, हे गुणाकार इकडे भाग करत जाणार. ही स्टेप वाढण्याची गरज नाही आहे. परंतु मित्रांनो आपलं असं झालेलं आहे, दुखणं झालं आहे म्हशीला आणि इंजेक्शन दिले वगारीला. मग तुम्ही अभ्यास करायला एक आणि पेपरमध्ये आले दुसरं. अरे मुलांना 45 मार्क, 52 मार्क, 56 मार्क असे प्रश्न यावं का? असे मार्क यायला पाहिजे. तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल या अँगलनं अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे का नाही? अभ्यास करायला एक, क्लास झाले फाफट, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब, आपले चित्र पाहिले, कुठे ॲडमिशन घ्याले, रिझल्ट काहीच नाही. म्हणून अगोदर तुम्ही PYQ म्हणजे पडलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा. आता यावर मी जवळजवळ 2024 आणि 2026 असे 275 प्रश्न तयार आहेत आपल्याकडे. किती? 275. अरे लातूर जिल्ह्यामध्ये 8 प्रश्न विचारलेत 25 पैकी. कोणत्या? एकाच घटकावर संख्याज्ञान. आपण काय करतो? नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, झालं संख्याज्ञान. अरे कुठं बघा प्रश्न कुठलेच पाहिजे. उत्तर काय आलं मग? 25. चला पुढं पहा. मोहनने ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या. त्या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 6,78,812 ते 6,78,839 असे होते. तर मोहनने ATM मधून किती रुपये काढले? हा संख्याज्ञानचा प्रकार आहे. हां, याचं सूत्र घ्या. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. पहिली संख्या कंस अधिक 1. चला शेवट संख्या कोणती आहे मग? 67 88 39 मायनस 67 पहिली 88 12 कंस अधिक 1. आता इकडे पहा, संख्या सारखं आहे 67 88 67 88. मग तुम्ही काय करायला पाहिजे? फक्त 39 मधून 12 गेले, 7 3 1 2, मग इथं उरते बघा 27 अधिकला अधिक 1 बरोबर झाले 28. किती झाले? 28. किती रुपयाच्या नोटा? 500. मग 28 गुणिले 500. बघा हे सर्व गुणाकार नाही करायचा. हे अंकाचा 28 गुणिले 5 म्हणलं बरोबर 140 येणार. मग इथले 2 झिरो राहिले, 2 झिरो देऊन टाका. किती आले रे? 14,000 रुपये. त्यानं ATM मधून मोहनने किती काढले? 14,000 रुपये काढले. या प्रश्नांचं सोल्युशन असं करायचं होतं पहा. हे लातूर जिल्हा पोलीस 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि मित्रांनो सांगायची म्हणजे हे माझं संपूर्ण अंकगणित आपल्या या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा 22 नोव्हेंबर 2025 रोजी झाला. आणि आपलं हे बुद्धिमत्ता तुम्ही परभणीचा पेपर काढा. या 2 बुकमधून तब्बल 32 प्रश्न उतरलेले. तुम्ही कोणताही बी जिल्हा काढा, लातूर काढा, कोल्हापूर काढा, भंडारा काढा, छत्रपती संभाजीनगर काढा. किती प्रश्न आहेत? पर्यायचा गट. पर्याय पण आपला चेंज झालेला नाही आहे, जशाला जसे प्रश्न आहेत. हे पुस्तक पाहून घ्या.
चला पुढील प्रश्न पहा. हे 16 किंवा 14 असे मुलांचे गट केले. घात नाही इथं काय करा, इथं ट करा. गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी ह्याचा एलसीएम काढा. म्हणजे ह्याचा काय काढायचा, ह्याचा काढायचा लसावी. आता तुम्ही काय करता, लसाई उभी मांडणे. मग आता एक काम करा, लसाई काढत असताना एक तुम्हाला ट्रिक सांगतो. हे यापैकी मोठी संख्या कोणती आहे, 16. 16चा पाढा तयार करा. टेबल 16 48, 16 64, 16 85, 16 96, 16 12 10, 16 28. आता एक काम करा, ह्या दोन्ही बी संख्येनं यापैकी कोणत्याही एकाच संख्येला भाग जायला पाहिजे. कोणत्या दोन संख्येनं. आता पहा 16ना भाग द्यायची गरज आहे का, 16 संपूर्ण संख्येला भाग जाणार आहे. मग 14 भागा, ह्या 14 16 जातो का, नाही आहे. 32 जातो का, नाही आहे. 48ला नाही, 64ला नाही, 80ला नाही, 96ला नाही. 14 7 8 14 8 12 दर्शे, 14 8 12 दर्शे आणि 16 7 12 दर्शे. म्हणजे या दोन्ही बी संख्येनं 16 आणि 14 112ला भाग गेला. म्हणून आपला एलसीएम आला बघा 112. एक मुलगा शिल्लक राहतो, ह्याच्यामध्ये +1 करा, बरोबर आपलं उत्तर आलं 113. हे पर्याय क्रमांक 2 होतो. लातूर जिल्हा पोलीस 2026. समजलं. समजलं का रे. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न वाचून पहा. 5 क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे, तर त्या संख्यामधील शेवटची संख्या कोणती सांगण्यात आपल्याला आहे. शेवटची संख्या, मोठी संख्या असे क्रमागत दिले जाते. मग मोठी संख्या काढा, लहान संख्या काढा, मोठी संख्या काढा, लहान व मोठ्या संख्येतील फरक काढा, गुणाकार करा, अशा अँगलनं प्रश्न येत असतात. म्हणून अभ्यास करत असताना पहिलं पेवकरचा अभ्यास करा, म्हणजे प्रश्नाची तुम्हाला काटेरी पातळी लक्षात येते. आपण कोणत्या अँगलनं अभ्यास करायला पाहिजे. मी ज्यावेळेस प्रश्नपत्रिका काढतो, मुलं म्हणतात प्रश्नपत्रिका फार हार्ड आहे. एकानं दुसऱ्यानं काढली 95 मार्क आले, मी काढली 42 मार्क आले. अरे तुझं इथं कॉम्पिटिशन नाही, तू पहिला पेपरचा अँगलचा अभ्यास कर, लेवल कशी झालेली आहे, वाढलेली आहे. चला आता 5 क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे. तर मित्रांनो पहिले आपण काय करू, मधली संख्या काढून घेऊ. अशी मधली संख्या काढून घ्यायची बघा. मधली संख्या बरोबर बेरीज किती आहे रे, 195 भागिले 5 जर केलं, 5 त्रिक 15 उरले 4 झाले 45, 5 9 45. मधली संख्या आली बघा 39. मग काय सांगितले बघा, 5 क्रमागत विषम संख्या आहेत. मग हे 4 कडली 37, इकडं 35, पुढं 41, ह्याच्या पुढची 43 झाल्या. ह्या झाल्या क्रमागत 5. मग तुम्हाला काय विचारले, शेवटची. मग शेवटची कोणती संख्या आहे, 43. उत्तर काय आलं 43. पर्याय क्रमांक 3. समजलं का रे शुभम, समजलं. चला पुढील पहा. प्रश्न वाचून घ्या. एका संख्येला 8ने भागले असता ती संख्या 63ने कमी होते, तर ती संख्या कोणती आपल्याला माहीत नाही.
ती संख्या बरोबर एक्स एक्स का संख्याला हां बर 8 भागलं कितनं कमी झाल्या 63. हे झालं समीकरण तयार तुमचं. आता इथं पाया समान करून घ्या. 8 1 8 एक्स वजा एक्स म्हणजे इथे झाले 7x/8 बरोबर 63. मग हा भागाकारात आहे इकडे जाणार गुणाकारात. 7x बरोबर 63 गुणिले 8 हे भागिले 7 येईन बघा. हा एक्स आहे ना हा कशात आहे हा आहे बघा गुणाकारात. मग 7 कुठे येणार खाली जाणार भागाकारात. 7 1 7 7 9 63. मग एक्स बरोबर आलं बघा 9 गुणिले 8. मग एक्स बरोबर आलं बघा 72 आहे का 72. हे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पहा. समजलं का रे. चला पुढील प्रश्न पहा. आठ मुले 8 भाकरी 8 मिनिटात खातात तर एक मुलगा 1 भाकरी किती मिनिटात खाईन. टाईम तेवढाच लागणार आहे. 5 उंदीर काय ते असे बघा उंदीर एक प्रश्न असतो बघा. हे हमखास एखादा प्रश्न विचारला जातो. मग एक मुलगा किती 1 भाकर किती मिनिटात खाणार तो 8 मिनिटात लागणार आहे. वेळ तितकाच लागणार आहे 8 मिनिट. हे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 समजलं का रे. चला पुढील प्रश्न पहा. 8 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलीशी सामना खेळायचा आहे तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील. बघा ह्याला हस्तांदोलन सामने नमस्कार हे समानार्थी शब्द आहेत पहा. मग मला सांगा ह्याचं सूत्र काय रे n-1/2. आता हे करण्यापेक्षा लक्षात ठेवायचं हे 8 मधून 1 मायनस करायचे. 8 गुणिले 7 भागिले 2 बे 1 बे 8 4 आणि 7चा गुणाकार 28. किती सामने होतील 28 होतील बघा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तराला पहा. समजलं का रे. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न वाचून घ्या. दोन संख्यांची बेरीज 48 आहे. तसेच त्या दोन संख्यांची वर्गांची वजाबाकी 480 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता हा प्रश्न जे आहे दोन संख्यांची बेरीज किती आहे 48 आहे. तसे त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी किती आहे 480 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता तुम्हाला याचे एक सूत्र लिहितो तो पहा. बेरीज एकदा प्लस करायचा एकदा मायनस करायचा आपल्याला. फरक
फरक भागिले हे 2, म्हणजे ह्याला भागिले 2 करा. पहिलं फरक काढून घेऊ. 480 भागिले 48 10 येतो बघा. 48 नंतर 410ला भागलं. मग बेरीज किती आहे रे? एकदा आपल्याला बेरीज करायची. मग 48 अधिक फरक किती आला आहे? 10 भागिले 2. इथे किती झाले रे? 48 प्लस म्हणजे 58 भागिले 2 बरोबर आलं बघा 29. एकदा मायनस करायचे. बेरीज किती आहे रे? 48. एकदा मायनस फरक किती आहे? 10 भागिले 2 बरोबर किती झाले रे? 48 10 गेले 38 उरले भागिले 2 मग 19 आले बघा. मग त्या संख्या म्हणून त्या संख्या कोणत्या आल्या? 29 व 19. हे पर्याय क्रमांक 3 बघा. आता हा प्रश्न पर्याय बाय ऑप्शन ठेवून पण काढता येतं बघा. मग ह्याचा वर्ग करायचा बघा. बेरीज करायची. 29 आणि 19 किती झाले रे? 48. बेरीज किती आली? हे 48 इथे बघा. मग त्यांच्या वर्गांची वजाबाकी म्हणते. मग 29चा वर्ग 841 आणि 19चा वर्ग 361. 0 0 14तून 6 गेले उरले 8. हातचाला 1 झाले 4. 8तून 4 4 480. वजाबाकी पण त्या संख्या कोणत्या आल्या मग? 29 व 19. आता तुम्हाला बेरीज करता येते. वर्ग करायचा आणि मायनस करून टाकायचं. इथं चिन्ह द्या. हे मायनस. हां समजलं का? जे समजलं ते. चला पुढील प्रश्न पहा. काय झालंय की आपण अभ्यास करालो एक आणि प्रश्न आले दुसरेच. अरे 42 मार्क, 56 मार्क, 35 मार्क, 28 मार्क, ह्याला काय अभ्यास म्हणतात का? करायचे असेल तर मन लावून करा ना. कुठं क्लास लावा, कसा अभ्यास करा, पुढचा ज्ञान देणारा कसा आहे, टीचिंग करणारा कसा आहे. हां कोणी उठाले की क्लास टाकून द्यालं. मग घ्या केळं. काय केलं मी वर्षात पोलीस भरती तयार करतो. काय घालायला मग? आलाय 56 मार्क घेऊन. 6 एकसारखे चॉकलेट्स 3 विद्यार्थ्यांना किती प्रकारे वाटता येतील की प्रत्येकी विद्यार्थ्याला किमान 1 चॉकलेट मिळेल. तुम्हाला हे करतो. n बरोबर वस्तू आणि r बरोबर विद्यार्थी. r बरोबर विद्यार्थी. मग काय करायचं? n-1 आणि r-1. यांची संख्या किती आहे? वस्तू 6-1. r किती आहे रे? विद्यार्थी 3-1. मग 6-1 म्हणजे 5. ह्याचा अर्थ असतो गुणाकार. 3 - 1 म्हणजे 2 बरोबर 10. मग प्रत्येकी विद्यार्थ्याला किमान 1 चॉकलेट मिळेल? 10. उत्तर काय आलं? 10. चला पुढचा प्रश्न पहा. आता पहा, कोल्हापूर जिल्हा पोलीस 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपल्याला रोमांकच पडतं माहीत. पहा आपल्या सर्व पुस्तकात प्रश्न आहेत. खालील कोणता पर्याय चुकीचा आहे? हे तर माहीत पाहिजे. 1 ते 10 पर्यंत. 1 म्हणजे 1 झाला. हे 5. 100 म्हणजे 10. डबल 100 म्हणजे 20.
एल म्हणजे 50. अरे खालीवर झालं का रे, हे खालीवर केला. हे सी बरोबर 100, डी बरोबर 500 आणि एम बरोबर 1000. अरे बरोबर आहे ना, एल म्हणजे 50. हे असे तर पाठ पाहिजे बघा, 2 पाठ. चला, एक्स एक्स व्ही म्हणजे किती झाले रे, 25 बरोबर. एक्स एक्स म्हणजे हे लक्षात ठेवा, हे एक्स एक्स बरोबर 30 असते. पहा किती आहे 30 मायनस व्ही म्हणजे 5, हे ते लिहिले बघा, हे म्हणजे 5. मग 25 इज इक्वल टू 25 हा बरोबर आहे. पहा आता दुसरा पहा, एक्स एक्स व्ही म्हणजे 25 आणि आय एक्स म्हणजे 9 प्लस एक्स व्ही आय म्हणजे किती झाले 16, म्हणजे 9 अधिक 16 बरोबर झाले 25. म्हणजे 25 इज इक्वल टू 25 हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. तिसरा पहा, एक्स एक्स व्ही म्हणजे 25 बरोबर एक्स आय म्हणजे 11 आणि एक्स व्ही म्हणजे 15 म्हणजे 11 अधिक 15 बरोबर झाले 26. ही जुळत नाही बघा 3 नंबरची, हे सी हे बी आणि हे ए, हा जुळली, हा जुळत नाही सी. म्हणजे 25 इज इक्वल टू 26 आलं ना. इथं पहा, एक्स एक्स म्हणजे 30 बरोबर आहे, बरोबर एक्स एक्स आय व्ही म्हणजे किती झाले रे, हे झाले 24 अधिक व्ही आय म्हणजे 6, 30 इज इक्वल टू बरोबर ही पण डी पण राईट आहे. मग आपलं उत्तर कोणतं आलं, हे सी हा पर्याय चुकीचा आहे. एवढं लक्षात ठेवा. समजलं का रे. आपली तितरीच झालेली आहे. अभ्यास करायला होतं एक, हे आलं आहे दुसरं. आता जवळजवळ 275 प्रश्न नुसतं PYQ मी काढलेली आहे. आणि ह्या 2 पुस्तकातून पहा तुम्ही काढा, जे तबल आहे ना काढा, परबनचा पेपर काढा, किती प्रश्न आहेत पाहून घ्या. पर्याय सगट ज्यानं पुस्तक रेफर केलं पोलीस झाला तो पोलीस. कोणते पुस्तकं वापरावं ते बी समजत नाही तुम्हाला. 1 ते 100 अंकांची बेरीज किती, ह्याचं सूत्र असते बघा, एन एन अधिक 1 भागिले 2. मग काय गरज नाही आता, एन म्हणजे शेवटची संख्या असती, शेवट संख्या आहे. मग 100 गुणिले 101 भागिले 2 बरोबर. तर 2 100ला भागलं 2 ना 50, 50 गुणिले 101 बरोबर येणार 50 50. कुठे हे पर्याय क्रमांक 2 करा त्याचा गुणाकार. समजलं. बघा पेपर सोडवण्याची बघा तुम्ही काय करता, आता मी पाहतो मुलं उठलं कोणतं तरी पुस्तक घ्यालेत आणि त्याच प्रश्न सोडीत बसतात, बाकीचा अभ्यासच नाही. अरे 4-5 प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला काठिण्य पातळी समजती, म्हणजे कोणत्या काठिण्यानुसार अभ्यास करावा आपण, काठिण्य पातळीनुसार. हां किती पडले बाबर लातोला आपण प्रश्न 8 प्रश्न उतरले ना रे. चला एका संख्येला 35, 56 आणि 91ने भागले असता बाकी नेहमी 7 राहते, तर अशी लघुत्तम संख्या कोणती, म्हणजे लहान संख्या कोणती.
बाकी हे 35, 56 आणि 91 ह्याचं काय काढायचं आपल्याला? लसावी म्हणजे LCM. आता ह्याचा लसावी येतो बघा 3640 आणि जी बाकी राहते ना मग ह्याचा आहे बघा लसावी प्लस बाकी करून टाकायची. मग आपला लसावीला 3640 प्लस बाकी किती आहे 7 म्हणजे 3647 आपलं उत्तर आलं. पहा काय आलं उत्तर आलं बघा 3647. कुठे पर्याय? हे पर्याय क्रमांक 2. या अँगलने प्रश्न सोडायचा होता. चला पुढचा प्रश्न पहा. आता x ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? मग तुम्हाला मी सांगितलं होतं 2x ही नेहमी कोणती संख्या असती? समसंख्या असते. समसंख्या असते. हे पर्याय क्रमांक 1. कारण ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे, ही सम आहे, हे विषम आहे, ही विषम, ही सम. मग आपलं उत्तर कोणतं आलं? 2x अधिक 4 हे आपलं करेक्ट उत्तर आलं. पहा तुम्हाला लिहून दिलं मी. सम सम प्लस सम, विषम प्लस विषम बरोबर सम, एक सम अधिक विषम बरोबर विषम, सम अधिक विषम बरोबर विषम. चला पुढचा प्रश्न पहा. दोन संख्यांची बेरीज व त्याच्यातील फरक अनुक्रमे 20 व 8 आहे तर त्यांच्या वर्गातील फरक किती? आपल्या काढा काय सांगितलं आहे? वर्गातील फरक. काढा काय सांगितलं मित्रांनो? वर्गातील फरक. बेरीज किती आहे? 20. फरक किती आहे? ल्या बेरीज गुणिले फरक. बेरीज किती आहे रे? 20. फरक किती आहे? 8. मग 8 म्हणजे 160 उत्तर आलं. पहा 160 हे पर्याय क्रमांक 4. पहा हा प्रश्न असा सोडवायचा हो. रायगड जिल्हा पोलीस 2026. चला पुढचा प्रश्न पहा. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 5 तर ऑर्डर दिलेली आपल्याला 47. मग इकडची 45, इकडची 43, इकडं 49 आणि इकडं 51. विचारल्या मोठी. मग मोठी कोणती आली? मग हे 51. हे पर्याय क्रमांक 1. याचे लिहून घ्यायच्या पहिल्या. 5 दिल्या 5, 8 दिले 8, किती देते ते? चला पुढचा प्रश्न पहा. एक वर्षे 3 महिने घ्यायचं, महिन्यात रूपांतर करून घ्या. 1 वर्षे 3 महिने. किती महिन्याचा 1 वर्ष रे? 12 महिन्याचा 1 वर्ष असतो. म्हणजे हे 12 आणि 3 झाले 15 महिने. किती झाले? 15 महिने. हे 2 वर्षे 11 महिने. 2 वर्षात किती? 24 महिने. 24 आणि 11 हे 35 महिने. 3 वर्षे आणि 5 महिने. 12 त्रिक 36, 36 आणि 5 बरोबर 41 महिने. आता पहा इथं मायनस चिन्ह आहे बघा इथं.
मग 15 अधिक 35 मायनस 41, 35 आणि 15 झाले बघा 50 मायनस 41 बरोबर हे 9 महिने राहिले बा. किती राहिले? 9 महिने. मग ह्या 9 महिन्याचं त्यांनी सांगितलं आपल्याला वर्षात रूपांतर करा. मग हे 9 भाग 12 मग 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 3/4 वर्षे. 3/4 वर्षे कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. असा प्रश्न सोडवला पाहिजे होता. हे 50 ओळखू ना का? समजलं? उत्तर काय आलं? ₹20 एका नोटाच्या गट्ट्यात 43,652 पासून 43,691 पर्यंतच्या सलग क्रमांकाच्या नोटा आहेत. तर ती रक्कम एकूण किती रुपये होती? मग तुम्हाला सांगितलं होतं मी ही शेवटची हे वजा पहिली संख्या अधिक 1. हा प्रश्न रिपीट आला बघा. हा इथला रायगडला. मग शेवटची संख्या आहे 43,691 मायनस 43,652 अधिक 1. आता हे 43 म्हणजे मायनस होणार आहे. एक काम करा ना 491 मधून डायरेक्ट 52 वजन करून टाका. किती? 52. 11तून 2 गेले उरले 9. हा चालक झाले इथं 6. 9तून 6 गेले उरले 3. इथं राहिले 39 अधिक 1 बरोबर 40. मग एकूण संख्या आली 40. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती येतात? 20 गुणिले 40 बरोबर येणार बघा. तर एकूण किती आहे? आली 800. हे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बाळांनो ह्याला सराव फार महत्त्वाचा आहे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओगं वाचा म्हणून वाचू नका. एक मीटर म्हणजे किती इंच? बघा आपल्या जे पुस्तकाचं कवर आहे का हे संख्याज्ञान पहिल्याच पेजवर हा प्रश्न दिलेला आहे पहा आम्ही. हां 1 इंच बरोबर किती रे? 2.54 सेंटीमीटर. किती? मग 100 सेंटीमीटर 100 मग हां म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असते पहा. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर. म्हणजे हे 100 भागिले 2.54 वरी 2 शून्य देऊन टाका. 1 आणि 2 खाली किती उरले रे? 254. 2ची पागा बे 1 बे 0 नाही बे 2 4 उरला 1 बे 7 14 खाली 127 बे 1 बे बे 5 10 1 2 3. आता खाली उरले बघा 127 वरी उरले बघा 5000. 7 आणि 2 9 1 10 भाग जात नाही. आता आपल्याला डायरेक्ट 127 हे 5000
भागिले 127. 127 त्रिक कितीचा भाग बसतो पहा बरं. 127 त्रिकचा 3 7 21 7 4 2 3 6 2 8 आणि 3 1 381चा 500 मधून 381 भाग कितीचा बसला 3चा. 3 पर्याय आहे का. बर हा कटला हा कटला हा कटला म्हणजे हे 39.67 येते बघा. बघा आपण 1 ह्याच्यावरून काढला इथे काय येणार 39.37 उत्तर येणार. असे पर्याय काढीत बसायचे बघा. ह्याला तुमचा 1-2 मिनटं गेला असता. पाहिजे पहिला अभ्यास करायचा. काटाकाटी तयार करायची काटाकाटी. चला पुढचा प्रश्न पहा. एका संख्येला 15 ने भागल्यास बाकी 8 उरते तर त्याच संख्येला 5 ने भागल्यास बाकी किती उरेल. हां हां ज्या संख्येनं भागलं त्या बाकीला त्या संख्येनं भागा. मग 8 भागिले 5 बाकी किती उरते. 5 न जर 8 ला भागलं तर हे 3 बघा. हे उत्तर आलं 3 सी. त्याच संख्येनं भागा बाकीला. चला पुढचा पहा. ₹500 एका नोटेच्या बदल्यात 5 रुपयाची किती नाणी मिळतील म्हणलं. हे बदल्यात करा. ल्या एकूण रक्कम भागिले एका नोटांची किंमत नोटाची किंमत बरोबर नोटांची संख्या येते बघा. नोटांची संख्या. एकूण रक्कम किती आहे रे 500 भागिले एक किती 5 5 1 5 म्हणजे किती नाणी मिळणार आपल्याला 100 नाणी मिळणार बघा. पर्याय क्रमांक 2. हे 5 करा. चला पुढचा प्रश्न पहा. एका मुद्रकाने हे काने करा. एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील. आपले पाने काढायचे बघा. आता मी क्लासमध्ये पहा खिळे दिले पाने काढा पाने दिले खिळे काढा. हे तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. मुद्रा काय करतो 1 ते 100 पर्यंत म्हणजे 2 अंक. एक अंकी किती येतं 1 ते 9 बरोबर. 2 अंकी किती 1 ते 9 पर्यंत किती देता 91 का 90. हां 90. मग 3 अंकी किती. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो याची. 1 ते 100 पर्यंत 192 खिळे लागतात बघा. किती खिळे लागतात 192. 1 ते 100 पर्यंत हे पाने आहेत बरं. 1 ते हे पाने आहेत पाने पुस्तकाचे पाने. 1 ते 100 पर्यंत 192 खिळे लागतात. समजलं. मग 1 ते 100 पर्यंत आपल्याला खिळे किती लागणार आहेत 192.
ही ट्रिक लक्षात ठेवा बघा. तुम्ही कोणत्याही पुस्तकातला महाराष्ट्रामधल्या कोणत्याही लेखकाच्या पुस्तकाला प्रश्न सोडवा आपल्या ट्रिक्सनं. 1 ते 100 पर्यंत खिळे लागतात 192. मग मला सांगा इथून एकूण खिळे किती आहेत रे? एकूण खिळे किती आहेत? 402. मग आता हे 100 तर पाने भेटले आपल्याला. हे 100 पाने भेटले, खिळे भेटले 192. मग 402 मधून 192 मायनस करा. 0 उरला 1. बघा आता काय करा, पाने काढण्यासाठी राहिलेले जे खिळे 210 आहेत त्याला 3 न भागणा. कितनं भागा? 3 न. आणि खिळे काढण्यासाठी 3 न गुणा. असं करतो मला सांगतो. मग ह्या 210ला आपण जर 3 न भागलं बरोबर आहे 370 पाने. राहिलेल्या 210 ही खिळे मग त्याला पानं लागणार आहेत तर 70. मग 1 ते 100 पण खिळे नाहीत 192 आणि पाने लागणार तर 100. राहिलेले जे 210 खिळे आहेत त्याला पानं लागणार आहेत 70. मग हे 70 किती झाले रे? 170 पाने. किती? 170. हे पर्याय क्रमांक 3 पहा. इथं जर तुम्हाला आता पाने, इथं या ठिकाणी तुम्हाला पाने दिले 170 आणि तुम्हाला खिळे काढा म्हटलं. काय काढा म्हटलं? खिळे काढा. हा जे प्रश्न आहे मग हे आपलं उत्तर किती आहे? 402 येणार खिळे 170 पानासाठी. हे जे क्लासला मुलं आहे त्याला मी बरोबर सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय करता? फक्त तुम्हाला पानाची ट्रिक्स माहीत असते. मग खिळे काढा म्हटलं तर तरी पाने दिले 170 आणि खिळे काढा म्हटलं मग काय करणार? मग मी ते सांगतो ना. हे अभ्यास बघा तयारी करणारे का सर्वच लागतात का? हा 16, 17 लाख 18 लाख फॉर्म पडतो. जागा निघतात 15-16 हजार. म्हणजे सर्व मुलं नागरिक आहेत का? कोणतरी वेगळ्या अँगलनं. म्हणून मी सांगतो तुमचं आश्चर्य झालेली आहे. मी जवळजवळ आता 56 ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत संभाजीनगर या ठिकाणी. तर मित्रांनो अशी अवस्था आहे. दुखणं झाले म्हशीला आणि इंजेक्शन द्याले वगारीला. म्हणजे प्रश्न हे आलेत पेपरमध्ये वेगळ्याच अँगलनं आणि तुम्ही सोडवले दुसऱ्याच अँगलनं. म्हणजे अभ्यास करायले दुसऱ्याच अँगलनं. आणि फुकट नाही राहणार. बाहेर राहायचं एका मुलाला कमीत कमी 10,000 रुपये महिना येतो. इथं ढोर मेहनत करून चालत नाही. इथं स्मार्ट वर्ग पाहिजे. ही स्पर्धा परीक्षा आहे. या ठिकाणी तुमची ज्ञानाची परीक्षा घेण्यात येते. दोन हजार बारा मध्ये मी एकूण आपल्या क्लासचे 52 विद्यार्थी हे पोलीस झाले होते. मेहनत पण घ्यावं लागते. योग्य दिशेनं अभ्यास करावा लागतो. समजलं? उत्तर काय आलं रे? 170. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 36ने निशेष भाग जाईल? मग तुम्हाला मी कसोटी सांगितली होती 1 ते 12 पण पाठ करा. 36 काय रे? ज्या संख्येला 4, 9, 6, 12ने भाग जातो तर त्या संख्येला 36ने भाग जाईल. आपण डायरेक्ट करूच. बरं काय करायचं? अशी जर मोठी संख्या असेल का नाही हे शेवटं जायचं बघा. 8 आणि 2 10, 16, 19 आणि 27. बेरीज किती आली? 27. मग आता आपण बघू 4 आणि 9 आता 4 एकक आणि दशक म्हणून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो. म्हणजे 28ला 4ने भाग जातो. आणि बेरीज आली आपल्याला 27, 9ने भाग जातो. मग 4 आणि 9 गेला म्हणजे ह्या संख्येला 36 भाग जाणार बघा. पर्याय क्रमांक 4. आता 12 बघू. आपलं 12 ज्या संख्येला 4 आणि 3 भाग गेला मग 27ला 3 भाग जातो आणि 4 ने 28ला भाग जातो. 12 बी घेतो. समजलं का? दोन डझन पुस्तकाची किंमत 1728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकाची एकूण किंमत किती? मग 2 डझन किती वस्तू झाल्या रे? 24
पुस्तके झाले. मग काय करायचं, एका पुस्तकाची किंमत काढून घ्यायची. एका पुस्तकाची किंमत बरोबर किती आहे, 1728 भागिले 24 करून टाका. 24 पंचे 120, 24 44, 24 7 168 168 कितीचा बसला, 24 पंचे 144 70 म्हणजे 7. 172 मधून 168 गेले, 4 उरले आणि झाले 48 आणि 24 दोन्ही 48. एका पुस्तकाची किंमत आली बघा 72 रुपये. तर त्यांनी सांगितलं अशा 15 पुस्तकाची किंमत किती. मग बघ, एका पुस्तकाची किंमत 72 तर 15 पुस्तकाची, 15 दोन्ही 30, हातच्या आले 3, 15 सती 105 आणि 3 108. बघा 1080 आली बघा, हे 1080 रुपये. या अँगलला प्रश्न सोडवायला पाहिजे होता. हे एका पुस्तकाचे 72 रुपये आहे बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, योग्य दिशेने अभ्यास करा. आणि आता मी पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे मी सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. यावर्षी बघा पहा की पेपरची काठिण्य पातळी फार वाढलेली आहे. ढोर मेहनत करू नका. काय करू नका, ढोर मेहनत करू नका, योग्य स्मार्ट वर्क करा. मार्केटमध्ये फपट पसारा भरपूर आहे तुम्हाला, जो पण आयुष्य आहे का तो पण वाचाय पुरता आहे. नेमकं करता आलं पाहिजे. आता तुमचे पेपर झाले, 15 मार्चला 30 पेपर झाले, पुन्हा काही 12 एप्रिलला झाले, 29 मार्चला झाले आणि आपलं यावर 22 नोव्हेंबर 2025 हे प्रकाशन सोहळा. नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यानंतर तुमचे पेपर झाले. कोणत्याही जिल्ह्याचे प्रश्न तरी काढा या बुकमधून. बाकीचे म्हणतात नाही पर्याय अलग आल्या, आपल्या पर्याय पण चेंज नाहीत. हां, ह्याला जवळजवळ 7 वर्ष घातलेलं आहे. हे अनुभवातून पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडे राहू द्या. पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांसाठी फार आवश्यक आहे. तुम्ही काढा, परभणी जिल्ह्याचा पेपर काढा पहिला, परभणी जिल्हा, आणि तुम्हाला पेज 27-28 काढा, तिथून सुरुवात करा. किती प्रश्न आहेत पहा. तर एकंदरीत मित्रांनो राहिलेला भाग आपण अशा आपल्याला 275 प्रश्न निसर्ग संख्याज्ञान या चॅप्टरवर मी घेणार आहे. तर या ठिकाणी आता थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.